एमडी विक्री करणाऱ्या टोळीला अटक. 30 ग्रॅम एमडीसह 17,15,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सह पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये एमडी ड्रग्ज निर्मित तसंच एमडी बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार द्वारका परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून कारवाई केली असता मुज्जा उर्फ मुझफ्फर मैनुद्दीन शेख वय वर्ष 43, शेख फरहान रज्जा मोहम्मद सादिक वय वर्ष 22, अनिल मोतीराम वर्मा वय वर्ष 32 आणि महिला हिना जीवन कापसे वय वर्ष 35 यांना 30 ग्रॅम वजनाचा एमडी बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या एमडीची किंमत सुमारे 4.5 लाख रुपये. त्याचबरोबर त्यांच्याकडून 4 चाकी वाहन, मोबाईल फोनसह एकूण 17,15,100 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. या आरोपींविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सह पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, चालक महेश साळुंके, प्रशांत मरकड, उत्तम पवार, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिंद परदेशी, शर्मिला कोकणी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मनीषा सरोदे, पोलीस हवालदार नाझीम पठाण यांनी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. संविधान न्यूज, नाशिक.